आकाशवाणीचं हे अकोला केंद्र आहे. FM 102.4 मेगाहर्ट्झवर 7:30 झालेले आहेत. प्रसारित करीत आहोत शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम किसानवाणी. किसानवाणी 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 हिरव्या स्वप्नांची साध्यवाणी प्रगत योगाची वेधवाणी कृषी तंत्राची ही मंत्रवाणी किसानवाणी 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 सफल शेतीची भाष्यवाणी पेरन काढन सांगेवाणी शेती सुखाची आधारवाणी किसानवाणी 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 किसानवाणी. भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या वतीनं प्रायोजित किसानवाणी कार्यक्रमात सादर करते सूरज गोळे यांच्यासह मी सचिन म्हैसने आपलं मनपूर्वक स्वागत करतो. शेतकरी बंधूंनो, सुरुवातीला जाणून घेऊया कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला यांच्याकडून प्राप्त कृषी मालाचे आजचे बाजारभाव. हे भाव प्रति क्विंटलमध्ये असून कमीत कमी आणि जास्तीत जास्त अशा स्वरूपाचे आहेत. ज्वारी लोकल कमीत कमी 1825 रुपये ते जास्तीत जास्त 2350 रुपये आणि आवक होती 54 क्विंटल. गहू लोकल 2475 रुपये ते 2775 रुपये आणि आवक होती 83 क्विंटल. उडीद 2325 रुपये ते 2325 रुपयेच आणि आवक होती 8 क्विंटल. मूग 5800 रुपये ते 5800 रुपयेच आणि आवक होती 13 क्विंटल. तूर 6000 रुपये ते 7290 रुपये आणि आवक होती 882 क्विंटल. हरभरा 5000 रुपये ते 5425 रुपये आणि आवक होती 762 क्विंटल. हरभरा पांढरा 5100 रुपये ते 5100 रुपयेच आणि आवक होती 26 क्विंटल. तीळ 9400 रुपये ते 10000 रुपये आणि आवक होती 13 क्विंटल. सोयाबीन 4000 रुपये ते 4880 रुपये आणि आवक होती 4611 क्विंटल. सोयाबीन सीड्स 6555 रुपये ते 7200 रुपये आणि आवक होती 186 क्विंटल. जवस 6150 रुपये ते 6150 रुपयेच आणि आवक होती 2 क्विंटल. आताच आपण कृषी मालाचे आजचे बाजारभाव जाणून घेतलेत. अरे 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 क्या कर रहा है? इधर 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 हम बोल रहे हैं तेरे बीजू का. उतला बोल रहा है? हाँ, पक्षियों से तो हम खेत को बचा लेते हैं, पर इन घातक रसायनों से कैसे बचाएं? मतलब? देख बेटा, तू जो ये अंधाधुंध रसायन मिलाता है ना, मिट्टी की सेहत बिगड़ने लगी है और जब माटी ही कमजोर पड़ जाएगी तो उपज कैसे सेहतमंद होगी? अरे पहले ऐसा नहीं था. पूछना अपने बड़े बुजुर्गों से कैसे फसल लहलहाती थी, शुद्धता झलकती थी. हाँ, माटी भी तंदुरुस्त और लोग भी. अरे पहली वाली बात कहाँ, पर अब तो सभी डाले हैं. सब नहीं, आज भी लाखों जागरूक किसान परंपरागत विधि से फसल उगा रहे हैं. खर्चा कम और उपज की कीमत भी बेहतर पा रहे हैं. सच है? रे बेटे एक्सपीरियंस से बता रहे हैं, धूप में बाल सफेद नहीं किए हैं. हाँ. ठीक है भाई, मैं भी आज से जैविक खेती शुरू करूंगा. माटी से प्रेम की परंपरा है, परंपरागत खेती. आता ऐकूया शेततळ्यातील मत्स्यपालन याविषयी. कन्हैया बन्सीलाल यादव, राहणार कापशी, तालुका जिल्हा अकोला यांची किशोर कुकडे यांनी घेतलेली ही मुलाखत. शेतकरी बंधूंनो, किसानवाणीमध्ये आपण ज्या मुलाखती प्रसारित करतो, विशेष करून ते शेतकरी ज्या वेगळ्या वाटेनं काहीतरी प्रयत्न करतात, खऱ्या अर्थानं आपल्याला मार्गदर्शक असतात. कापशी रोड, तालुका अकोला, जिल्हा अकोला येथील कन्हैया बन्सीलाल यादव इथून ते आहेत. तर त्यांचे शेततळ्यातील मत्स्यपालन याविषयी जे अनुभव आहेत ते आपण आज आपल्या या कार्यक्रमात जाणून घेऊया. नमस्कार भाऊ. कन्हैया भाऊ, मला असं सांगा की तुमचं किती एकर शेत आहे या कापशी रोड गावामध्ये? माझा 8 एकर शेत आहे कापशी रोड गावामध्ये. त्याच्यात एक शेततळं गेलं आहे मी. तर तुमचं जे शेत आहे तर त्याच्यात तुम्ही 8 एकरात कोणकोणते पिकं पेरलेले आहेत? सध्या सोयाबीन आणि तूर आहे. मागच्या वर्षी काय काय पिकं लावली होती? मागच्या वर्षी सोयाबीन तूरच लावलं होतं मी.
तुमच्या शेतात जे शेततळ आहे ते किती आकाराचं आहे? ते 20 मीटरचा आहे शेततळा, 20 बाय 20. म्हणजे साधारण तुमचं 20 बाय 20 म्हणजे तुमचं 4 गुंठ्यातलं ते शेततळ आहे. आता हे शेततळ तुम्ही कोणत्या योजनेतून तयार केलं होतं? सरकारी योजना निघाली होती, त्याच्यात प्रत्येक कृषी विभागातून पाणी जिरवा पाणी मुरवा याच्यासाठी आणि शेततळ प्रत्येक वावरात आलं तर त्यावेळेस घेतलं होतं मी. शेततळ्याची खोली किती आहे, म्हणजे किती खोल आहे ते? 10 फूट खोल आहे ते शेततळ्याची खोली. आणि त्या शेततळ्यात साधारण किती दिवसपर्यंत पाणी टिकते? त्या शेततळ्यात समजा पावसाळ्याचे 4 महिने पाणी राहतेच त्याच्यात. त्याच्यानंतर माझ्याजवळ विहिरीची व्यवस्था आहे, तर पाणी कमी पडलं तर विहिरीतून पाणी सोडत असतो त्याच्यात. सुचलं की आपण या शेततळ्यात मासोळी पालन केलं पाहिजे, म्हणजे हे तुम्हाला आयडिया कुठून आली, म्हणजे कसं? आमच्या गावात तलाव आहे, तलावातून समजा आमचे काही सोयरेच आहेत तिथं कामाले असतात, तर त्यांनी बीज कुठून भेटते काय भेटते त्याच्याकडून विचारलं मी. त्यांनी बीज सांगितलं मी या ठिकाणी भेटतात बीज, काय 1200चं एक बॅग भेटते, ते असे 3 बॅग टाकत असतो मी त्याच्यात. साधारण किती हे असते बीज असते त्या एका बॅगीत? एका बॅगीत 500 नग असतात ते. म्हणजे अशा 3 बॅग तुम्ही तुमच्या याच्यात. आता मला सांगा, त्या शेततळ्यात तुम्ही कोण्या महिन्यात बीज टाकता? ते जून जुलैमध्ये टाकतो आम्ही. मग आता जून जुलैमध्ये जर टाकलं ना, आता यंदाच्या वर्षासारखं वर्ष असलं आणि पाऊस खूप झाला तर ते मग वाहून जात नाही का? नाही, त्याच्यात आम्ही जाळीची व्यवस्था लावलेली आहे तिकून, जाळी लावलेली आहे तिकून, त्याच्यातून फक्त पाणीच जाणार, बाकीचा काही वाहून जाणार नाही. बरं, आता मला सांगा, हे त्या शेततळ्यात टाकल्यानंतर त्या शेततळ्यात आपलं जे शेततळ आहे त्याच्यात काही नैसर्गिक प्लवंग नसतात. जसं तुमच्या गावचं जे मोठं शेततळ आहे, तुमचा गाव तलाव आहे, तो कापशीचा तलाव जो आपल्या जिल्ह्यात प्रसिद्ध आहे, तो खूप मोठा तलाव आहे आणि त्याच्यात काय होते, नैसर्गिक प्लवंग तयार होतात. त्याच्यात खाद्य टाकलं नाही तरी त्या याचं प्रोडक्शन होते आणि त्याचं अंतर खूप जास्त आहे, म्हणजे मासोळीला ते धावण्यासाठी जेवढं अंतर पाहिजे तेवढं त्याच्यात भेटते. मग आता तुमच्या तलावात खाद्य तुम्ही कुठून उपलब्ध करता? खाद्य आता आपल्या शेतातलं जे उत्पन्न काढताना ते मतेरा फतेरा आहे, त्याच्यातले म्हणजे फुटलेले बियाणं आहेत किंवा घरातला इष्ट अन्नगिन्न आहे, ते आणून टाकतो जाईल आम्ही. तेवढ्या याच्यात ते त्यांचं होऊन जाते काय? होऊन जाते तेवढ्या याच्यात, बाकीचं मग चालूच राहते काही ना काही, शेण टाकणं हे टाकणं. मग आता मला सांगा की ते हे सगळं तुम्ही टाकता, तर आता तुमची जी म्हणजे मासोळ्या तुम्ही शेतात ज्या सोडता, तर त्या तलावात ज्या मासोळ्या सोडलेल्या आहेत तर त्याची वाढ किती महिन्यात होते? त्याची वाढ साधारण 3-4 महिन्यात होते. किती वजनापर्यंत जाते? अर्धा किलो 1 किलो पर्यंत जाते ते. कोणत्या जातीचे सोडता, तुम्हाला काही माहिती आहे का? कोंबडा माशी आहे, कोंबडा नाव आहे त्या माशीचं. मग कुठून ते बियाणं कुठून आणतात ते तुम्हाला जे देतात? अकोल्यातून. किती रुपयाची बॅग असते तुम्ही सांगितलं? ते 1200ची असते एक बॅग. 3 बॅगा सोडतो आम्ही. मासोळी संवर्धन करणं हे सोपं आहे, कारण आपल्याला त्याला काही स्वतः त्याला काही वाढ करावं नाही लागत आणि कोंबड्यासारखं की रोज त्याला चरायला सोडा नाही लागत किंवा बकरीसारखं चारायला नाही लागत, म्हशीसारखा त्याला चारा व्यवस्थापन करावं नाही लागत, ते स्वतःचं स्वतः करतात. परंतु यात सगळ्यात मोठा जो धोका आहे तो आहे त्याच्या चोरीचा. पकडणारे लोक असतात, अगदी म्हणजे 2 घंट्यात तुमच्या 4 गुंठ्यातल्या मासोळ्या काढून नेतात. मग त्याचं संरक्षण तुम्ही कसं करता? तसंच आमचा गाव आदर्श म्हणून गाव आहे, इथं चोरी सपाटी आहेच नाही आमच्या गावात. आणि त्या गोष्टी म्हणजे आमच्या गावात त्या गोष्टीचा धोकाच नाही आहे. कोणी कोणाचा काही घेत नाही, कोणी कोणाचा काही देत नाही, भीतीच नाही ती. बरं, मग आता त्याच्यातली विक्री कशी करता तुम्ही? बुधवारच्या दिवशी आमच्या गावाचा बाजार असते, त्या रोजी जाळ्या टाकून पकडतो, बाजारच म्हणतो. स्वतः विक्री करता? हो, स्वतःच करतो म्हणून. हो. मग आता तुमच्या मासोळीला काय भाव बाजार आहे त्या दिवशी, काय किलो दरानं तुम्ही विक्री करता? ते 200 रुपये किलो. आता 200 रुपये किलोनं जर विक्री केली तर तुम्हाला जे मागच्या वर्षी तुम्ही मत्स्यपालन केलं त्याच्यातून तुम्हाला किती रुपये भेटले? त्याच्यातून 40-50 हजार, 50,000 रुपये भेटले. आणि हे एकाच आठवड्यात काढून विकता, काही जास्त दिवस विकता? बुधवारी आता मोजका म्हणजे 30-40 किलो आणतो, तेवढंच आणतो बुधवारच्या बुधवार. तेवढी जेवढी विक्री होती तेवढाच काढतो. किती आठवडे पुरते मग माल तो साधारण आता उन्हाळ्याभर पुरते आम्हाला ते. आता हे तुमची जे विहीर आहे, मग त्या विहिरीचं पाणी कमी होत नाही काय? नाही, विहिरीचं पाणी कमी होत नाही, कारण ते नाल्यात खोलीकरण करेल आणि त्याच्यातून बोर मारेल आणि त्याच्यातर्फे आणि विहिरीला भरपूर पाणी आहे. किती पाणी पातळी असते उन्हाळ्यात तुमच्या विहिरीला? तरी 15 फूट असते. मग आता तुमच्या शेतात लाईटची व्यवस्था आहे का? हो, आहे ना. तलावाला तुम्हाला उन्हाळ्यात किती वेळा पाणी भरायची गरज पडते? ते तो 4-8 दिवसातून एकदा भरत असतो आम्ही. मत्स्यपालन तुम्ही करून राहिले, हे 4 गुंठ्याची शेती आहे आणि वेळ त्याला तुम्ही स्पेशल काहीच देत ना. तर तुम्ही सांगितलं 40 ते 50 हजार रुपयाचं, म्हणजे तुमचा जो गुंठा आहे हा 10,000 रुपये गुंठ्याचं तुमचं उत्पन्न आहे. आणि तुम्ही सोयाबीन जे पेरता त्याचं उत्पन्नाचा काय हिशोब येते? सोयाबीनपेक्षा तर काही पटीने शिल्लक हे उत्पन्न होते. सोयाबीन एकरी 5 किंवा 7 होते, याच्यापेक्षा जास्त होत नाही. वर्षातून एकदाच होते ते. आणि याचा पैसा तुम्हाला खेळता राहा? याचा पैसा खेळता राहतो आम्हाला. मग आता तुम्हाला असं वाटत नाही का की आपण एखादं मोठं तलाव घेऊन आपण याच्यात आणखी पुढे काम केलं पाहिजे? नाही, एवढ्या याच्यात म्हणजे आता घर खर्चापुरती किंवा आपला उन्हाळा भागावा या हिशोबाने तेवढा करायला आहे, ते जोडधंदा आहे तो.
बाकीचं मग आता वार्षिक शेती करतो. आता सोयाबीन काढल्यानंतर काय लावता तुम्ही? आता गहू, हरभरा. त्या गहू हरभऱ्याला कुठून पाणी देता? शेततळ्यातलं देता की शेतातलं देता? नाही विहिरीतलं, विहीर आहे त्याच्या. 8 एकराचा जो शेत आहे आणि त्यातून उत्पन्न जे मिळते त्याच्या तुलनेत तुम्हाला असं वाटते का की आपल्या तलावातून खूप चांगलं उत्पादन भेटते? हो, 1 नंबर उत्पन्न भेटते त्याचे. शेततळं खोदण्यासाठी तुम्हाला अनुदान भेटलं होतं का? किती अनुदान भेटलं होतं काही सांगू शकाल का? आम्हाला शेततळा खोदण्यासाठी 80,000 रुपये भेटलं होतं अनुदान. आणि 80,000 रुपयात पूर्ण खोदून झालं होतं? हो, खोदून झाला होता. कन्हैया भाऊ, तुम्ही जे तुमच्या मत्स्यशेतीचे खूप छान अनुभव आमच्या शेतकरी श्रोत्यांसाठी सांगितले त्याबद्दल आकाशवाणी परिवार आणि आमच्या ऐकणाऱ्या शेतकरी श्रोत्यांतर्फे मी आपले आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद. आताच आपण शेततळ्यातील मत्स्यपालन याविषयी कन्हैया बन्सीलाल यादव, राहणार कापशी, तालुका जिल्हा अकोला यांची किशोर कुकडे यांनी घेतलेली ही मुलाखत आताच आपण ऐकलीत. शेतकरी बंधूंनो, कार्यक्रमात ऐकूया आजचा संवाद. संवादाचा विषय आहे तुरीवरील महत्त्वाच्या किडी आणि त्यांचे व्यवस्थापन. यामध्ये सहभागी आहेत किशोर राऊत आणि किशोर कुकडे. भावराव, ओ भावराव. कोण आहे रे? काय जणले का? कोण आहे आता? संध्याकाळच्या पायरी आता ही गाय पायाची राहिली, हा कोणाला काय माहीत? अरे कोण आहे रे बा? लीलाधर. आवाज नाही ओळखत तू? अरे बापा रे, लीलाधर. हां, एक काम कर, ते खटोली घेतो तुल्ली, ते बाज लाईनी. बरं बरं. हां हां. बस जरा आम्हा साक, मला एवढं दूध काढू दे गळ्या. पहिलेच तर उशीर झाला बा, कापूस आणता आणता घाण चालू आहे सगळी. हो का रे? हो, एवढी धार काढतो न बस मग. बरं बरं, बसतो. झालंच मला. झालं काय? हे अंदर ठेवून आलो एवढं दुधाचं. पाहिजे ते पाय गाय लात मारीन ना त्या दुधाले. मारते हात धुतो मी फक्त कच कच. हां, बस मग बस. चहा बी करायला लावतो तुझ्यासाठी. अरे वा, लेका मनातली गोष्ट केली रे. हो ना, दूध काढायच्या वक्तावर आल्यावर चहा नाही भेटणार का लेका तुले? प्युअर दुधाचं भेट लागेल पण. हो, प्युअर. आता दूध काय आहे बा, गाईचं आहे. जास्त घट थोडी असते का म्हशीसारखं? नाही, त्यात पाणी नको टाकू, डायरेक्ट साखर आणि चहापत्ती टाकजो. तसंच. बरं, काय म्हणत होता तू? काही नाही, आता गळ्या कशी आहे, अडचण आली की तो आजोडे आला. अडचण बा पाय, तुला पहिलेच सांगतो मी, पैशाची अडचण असेल तर माय एवढी मजुरी चुकता घाण होऊन राहिली. आता कापूस याचंही आहे 8 रुपये किलो, आणि पायानं दर हप्ती मला किती चुकारा करा लागून राहिला कापूस यायचा. आता तुले काय या टाईमात जर मग मदत मागशील मले तर म्या कोणाला मदत मागा? अबे त्याची काळजी नको करू रे, मला माहीत आहे ताई कंडिशन काय आहे तर. मग काळजी? अरे कसं आहे माहीत आहे काय? हां, आता पायगळ आहे. हां, यावर्षी पाऊस भल्ला लांबला, म्हणजे असं समज ना की आपलं सोयाबीनचं पीक निवड त्या पावसानं खाल्लंच. हो, हे गोट खरी आहे. अरे किती टन झालतं बा ते सोयाबीन, दिसे ना इतकं मोठं तण झालतं, सगळं शेतात पाणीच पाणी. हो राजा, सोयाबीनचं हातचं गेलं ना रे भाऊ. हातचं गेलं बा. त्याचं तर गणपतचं लेखा सोंगेल हाती नाही लागलं. मग तुझं तर सोंगेल नव्हतं समजा, सोंग्याच्या मजुरी वाचली तुझी. सोंग्याचं कामच नाही पडलं ना रे भाऊ. हा, पण तूरला चांगली आणतात बा तुझी. अरे हो, सगळे गावाले म्हणू आले गड्या ताई, तूर एवढी पिवळी धम पडली आणि एवढा फुलोर लागला काय पाया सगळं सोयाबीनचा करचडा हा हे तूर काढते असं म्हणून राहिला. हो. बरं, मग आता काय आहे बा? अरे कसं आहे माहीत आहे काय, म्हणजे असं म्हण ना की तुरीले फुलोर तर लागला भाऊ. हा, त्याचा आनंदच आहे, पण फुलोर लागून जमत नाही ना जोपर्यंत आपल्या घरात पीक येत नाही. हा, ते तर आहे शेतकऱ्याच्या पायलीत पडल्याशिवाय काही खरं नाही. मग आता सोयाबीनचं कसं झालं पाहिजे. मग पण आता कुठे पाणी काय येते बे? अरे पाणी नाही आहे, मग पण भाऊ मांगल्या बारीनं असाच फुलोर आलता माझ्या तुरीले. हा, पण पीक कुठे झालं रे बा, सगळं मुक्कनच निघे ना. हा, हे बरोबर आहे तुझं. हा, झडतीत बसली नाही तूर. मग कारण फुलोर आला म्हणजे काय झालं का सगळं? नाही, फुलोर आला म्हणजे कसं आहे का पीक तर चांगलं आहे आपलं. आता औंदा आपल्याला पाणी नाही द्यावं लागलं तुरीले, नाही आहे की नाही? पण तू म्हणणं बरोबर आहे गड्या, का किडीनं आपल्याला जर हमला केला. पण कसं आहे लीलाधर, आता तुला एक गोष्ट सांगतो मी, तुला गडबड नाही ना? काय गडबड नाही, मस्त फुरसत काढून आलो गड्या मी. हा बाय, तर तुला एक गोष्ट सांगतो. आपला जंगल आहे भल्ला थंडीचा, तर त्या वरची थंडी आहे, ते तुरीले चांगला मोसम आहे. पण माहित आहे काय, 2 गोष्टीची तुरीच्या बाबतीत काळजी घ्यावी लागते. त्या कोणत्या रे बाप्पा? हा, तर तुरीवर ज्या महत्वाच्या किडी येतात तर त्याच्यात 3 गोष्टी येतात. एक शेंगा पोखरणारी हिरवेळी, दुसरा पिसारी पतंग आणि शेंगमाशी. तर त्याच्यातल्या 2 आपल्या भागात जे येतात त्याच्यात
शेंगा पोखरणारी हिरवी अळी हे लय महत्वाची आहे. हो बरोबर आहे. ते शेंगा पोखरणारी हिरवी अळी हा, म्हणून तर राहिला ना तिले तू. म्हणतात घाटेअळी. हा कोणी म्हणते अमेरिकन बोंडअळी. म्हणजे हे सर्व भक्ष्य आहे, सगळ्या पिकावर येते तशी आहे. हो बरोबर. सोयाबीनवर, वाटाण्यावर, हरभऱ्यावर, तुरीवर, कपाशीवर, सगळ्या याच्यावर येते. हा आता या किडीचा पतंग जर तुम्ही फेरोमेन ट्रॅपमध्ये अटकवला समजा, हा तर तो दिसायला कसा आहे, दणकट पिवळसर रंगाचा असते. हम्म. पंखाची लांबी सुमारे 37 मिलीमीटर असते आणि बरं. पुढील तपकिरी पंखच्या जोडीवर काळे ठिपके असतात. हा आणि मागचे जे पंख आहेत त्याच्या कळा त्याच्या भुरकट असतात. हम्म. पूर्ण वाढ झालेली याची अळी जी आहे हा ते 50 मिलीमीटर पर्यंत लांब असू शकते. बर. आणि ते पोपटी रंगाची असली तरी तिच्या रंगावर वेगवेगळ्या छटा असतात. हा म्हणजे अलग अलग छटेत ते दृष्टीस पडते. बर. आता अळीच्या शरीरावर या बाजूवर तुटक तुटक करड्या रंगाच्या उभ्या रेषा असतात आणि तिचे अंडे जे आहेत ते पिवळसर रंगाचे गोलाकार असतात. बर. हा, आणि या किडीचा खालील भाग जो आहे हा हा तो सपाट असून पृष्ठभाग घुमटाकार असतो आणि पृष्ठभागावर उभ्या कडा असतात. बर. आणि तिचे कोष जे आहेत ते गडद तपकिरी रंगाचे असतात. म्हणजे आता मी तुला काय सांगितलं की या किडीच्या पूर्ण पिढीतलं तुला वर्णन सांगा. म्हणजे ते ओळखायची कशी? हा, हे आता मी ओळख लक्षणं सांगितली तुला. ओळख असली तर ओळख नियंत्रण सांगितली. करशील की हा. नाही. काय काय खाते ते सांगतो मी तुला आता. हा आता हे किडीची महत्वाचं मादी आहे ना ते 600 ते 800 अंडे, तुरीची कोळे पाने, देठे, कळ्या, फुले, शेंगावर अलग अलग ठिकाणी घालते. अरे 600 अंडे? हो, 600 ते 800 एक मादी. आणि बापरे. अंडी अवस्था 3 ते 4 दिवसाची असते. हा आणि पिल्लं बाहेर आले त्यातल्या अळ्या हा की सुरुवातीला ते सुस्त असतात, मग ते कोवळे पानं खातात, देठं खातात, ते कुरतडतात. हा आणि नंतर मग शेंगाले अनियमित आकाराचे छिद्र पाडतात बरं. आणि मग अंदर शिरून दाणे खातात. हा आता डिसेंबर ते जानेवारी महिन्यात आभाळ समजा आलं हम्म. तर या किडीचा प्रादुर्भाव एकदम जोरात वाढते. बरं. तर सगळ्यात एक गोष्ट लक्षात ठेवायची, आभाळ आलं म्हणजे हम्म. काय करायचं? हम्म. आभाळाला म्हणजे आता म्हणजे कीड पडू शकते समजा. कीड पडू शकते म्हणून कीड निरीक्षण करायचं. बरं, आता हे तर समजलं गड्या मला. शेंगमाशी. हा, आता आता सांगितलं होतं शेंगमाशी हो. दुसरी. हम्म. तर मग हा जसं तो या हिरव्या अळीबद्दल सांगितलं शेंगा पोखरणाऱ्या, हो, तसंच शेंगमाशी तेवढीच महत्वाची आहे. शेंगमाशी जर म्हणशील ना आता लीलाधर, हा. तर त्याच्यापेक्षा महत्वाची आहे. ते जे तू मुकन मुकन म्हणून राहिला हा ते सगळ्यात जास्त होण्याचं कारण हे शेंगमाशी असते. हा आणि बरोबर आहे, माहिती आहे म्हणून काय? तिला आपण शेंगमाशी म्हणतो. हा, तर ते काय, शेंगमाशी आकारानं फारच लहान असते. आता जसं ही अळी जी आहे ते 50 मिलीमीटर 30 ते 50 मिलीमीटर असते, हो पण शेंगमाशी फक्त 1.5 मिलीमीटरची असते. किती? 1.5 मिलीमीटर फक्त हा. एवढीशी? माशीचा रंग कसा असतो? हिरवट. हा आणि मादी ही नरापेक्षा किंचित मोठी असते हम्म. आणि पुढील पंखाची लांबी 4 मिलीमीटर असते. बर. आता अळी बारीक गुळगुळीत आणि पांढऱ्या रंगाची असून तिले पाय नसतात. पाय नसतात? नाही, तिच्या तोंडाकडील भाग निमुळता असतो. हा अंडी पांढऱ्या रंगाची लांब गोलाकार असतात. हा हा कोशावरण तपकिरी रंगाचे असून लंब गोलाकृती असते. हा आणि कोशावरणाच्या आत त्या असून सुरुवातीला हा कोश पिवळसर पांढरा असून नंतर तपकिरी रंगाचा होतो. बर. हा आणि सुरुवातीला काय होते हा. तर किडीच्या प्रादुर्भावाने शेंगेवर कोणतेही लक्षण दिसत नाही. हम्म. म्हणजे जशी शेंगा आहे तशीच दिसते. तशीच दिसते. पण ज्या वेळेस पूर्ण वाढलेली अळी कोशावस्थेत जाण्यापूर्वी शेंगेला छिद्र पाडते, हा त्या छिद्रातून माशी बाहेर पडते, बर. तेव्हा मग नुकसानीचा प्रादुर्भाव आपल्याला आढळून येते. हा म्हणजे शेंगे चिरून दाणे अर्धवट कुरतडून खाते. हम्म. त्यामुळे दाण्याची तू म्हणतो तशी मुकन तयार होते बर. आणि त्यावर वाढणाऱ्या बुरशीमुळे दाणे कुजतात. हा हे दाणे खायले किंवा बियाण्याले उपयोगी पडत नाही. नाही. तर आता असं आहे सगळं. हा, आणि हिची जी मादी आहे हा तर ती आतमध्येच अंडी घालते. बर. 3 ते 8 दिवसात उगवून ती पुन्हा अंडे त्याच्यातून पूर्ण जीवनक्रम सुरू करतात. बर. हा तर अळी अवस्था ही हिची 10 ते 18 दिवसाची असते. 10 ते 18 दिवस. हा, बर. आणि पूर्ण वाढ झालेली अळी हे त्या याच्यातच कोशावस्थेत जाते. कोशावस्थेत जाते. हा हा का रे हा भाऊराव, हम्म. ते कशी वाढते न काय होते न कोशावस्थेत जाते हे सगळं सांगितलं होता जीवनक्रम. हो, पण माझ्या दृष्टीनं म्हण का त्या दृष्टीनं म्हण, महत्वाची गोष्ट हे आहे की ते जे नुकसान करते ना, हा तर मग तिचं नियंत्रण कसं करायचं? हा, आता आला तू मुद्द्यावर. हा आता तसं जर पाहिशील तू हा तर ते सगळं जे आधी करायचं होतं पिकाचा फेरपालट वगैरे वगैरे हम्म. ते सगळ्या गोष्टी आपल्या हातच्या निघून गेल्या. हा म्हणजे एकात्मिक कीड नियंत्रणाचा भाग आहे. हा तर त्याच्यात आपण अर्ध पुढे आलो समजा. बरोबर आहे. पण तो तरी- थोडासा टाइम पुढे. हा, पुढे आलो आपण. हा, पण गेला. तरी त्याच्यात एक आहे किंवा हेक्टरी 10 कामगंध सापळे आपण उभ्या पिकात निरीक्षणासाठी लावू शकतो. 10 कामगंधी सापडे. हा, बर.
त्याच्यानं मग आता 10 कामगंध सापडे म्हटलं हेक्टरीत, आता त्यात सोयाबीन होती, म्हणजे आता तुरीच्या ओळीच राहिल्या ना उभ्या, ते पूर्ण हेक्टरच धरला पूर्ण हेक्टरच, म्हणजे सोयाबीन निघालेलं, सोयाबीन निघलं, तुरीचं तास तुरीले भिडलं, म्हणजे पूर्ण एकरात. आता मला तू तूर जर पेरलीस ते काय काय सोयाबीनच्या सोयात तूर पेरत होता काय? नाही, आता भिडल्यासारखं झालं, क्षेत्र पूर्णच धरला गेलं. बरोबर झालं. त्याच्यानंतर पक्ष्यांसाठी 20 पक्षी थांबे प्रति हेक्टरी तुम्ही उभारले तर त्याचाही फायदा होते. बरं, हेक्टरी 20 पक्षी थांबे आणि 10 फेरोमोन ट्रॅप. हा, आणि सगळ्यात महत्वाचं, त्या तुरीवरील शेंगा पोखरणाऱ्या अळीच्या नियंत्रणाकरता 5% निंबोळी अर्काची फवारणी खूप चांगली फायदेशीर असते. आता खरं म्हणसाल तर घाटे अळीचे म्हणजे हेलिओकोर्पाचे 5 ते 6 प्रतंग प्रति सापळा जर सापडले तर नुकसानीची आर्थिक पातळी आहे ती. प्रति सापळा म्हणजे एका सापळ्यात 5-6 पतंग दिसले तर 2-3 दिवसात. तर त्याच्यासाठी अलग अलग प्रकारचे औषध आहेत. याच्यात अझाडायरेक्टिन 300 ppm 50 मिलीलिटर किंवा कॉलेंट्रिनोपॉल 18.5% SC 3 मिलीलिटर किंवा इमामेक्टिन बेन्झोएट म्हणजे शेवई सारखं येते तर ते 5 SG 4.4 ग्रॅम किंवा इथिऑन 50% EC 20 मिली हे फवार किंवा एन्डॉक्झिकार्ब 15.8% 10 लिटर पाण्यात मिसळून आलटून पालटून आपण 2 ते 3 फवारण्या घेऊ शकतो. हे सगळे औषध एकत्र टाकायचे नाही, पण आवश्यकतेनुसार तज्ज्ञाच्या सल्ल्यानुसार यातल्या औषधाची निवड करायची. प्रत्येक वेळेस एकच औषध वापरायचं. तर असा सगळा हिशोब आहे. मला वाटते चहा घे झाला असेल बा, तर या 2 गोष्टीची काळजी घेतो. नाही सांगितलं ना तू. मग हे बा हा चहा घे बरं तू. आणला गेल्या वहिनी चहा. मग काय देवा घे चहा, मी घेतो. हरिपाठ झाला की मग मी जेवण करीन. आत्ताच आपण तुरीवरील महत्त्वाच्या किडी आणि त्यांचे व्यवस्थापन याविषयी संवाद ऐकलात. यामध्ये सहभागी होते किशोर राऊत आणि किशोर कुकडे. सर्वोत्कृष्ट शेतकऱ्याचा पुरस्कार मिळाला आहे हरीला. हरी आता आपल्या सर्वांना सांगतील आपल्या यशाचं रहस्य. माझ्या शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आपणही आपल्या शेतात चांगलं पीक घेऊ शकता. ते कसं? बस जेव्हा काही समस्या असेल तेव्हा लगेच लावा हा नंबर 1800-180-1551. हा कोणाचा नंबर आहे भाऊ? शेतकरी कॉल सेंटरचा, जिथे तज्ञ आपल्याला शेतीच्या समस्येवर तोडगा सांगतील लगेच. आओ भाऊ, तज्ञ सारा वेळ थोडाच मिळणार आहे. नक्की मिळेल हो भाऊ, वर्षाचे 365 दिवस मिळेल, ते देखील सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत. पण भाऊ, जास्त वेळ बोलू तर पैसे खूप लागतील. अजिबात पैसे नाहीत. मोबाईलनं किंवा दुसऱ्या फोननं शेतकरी कॉल सेंटरला मोफत कॉल करा. सल्ल्याचेही पैसे नाहीत. 16 आणि खरं. शेतकरी बंधूंनो, शेतीच्या समस्यांवर आपल्या भाषेत लगेच उपाय मिळवण्यासाठी भारतात कोणत्याही फोननं राष्ट्रीय हेल्पलाईन नंबर 1800-180-1551 वर मोफत संपर्क साधा. शेतकऱ्यांचा मित्र शेतकरी कॉल सेंटर. शेतकरी बंधूंनो, आता ऐकूया निवेदन. प्रश्न तुमचे उत्तर आमचे या कार्यक्रमाविषयीचे हे निवेदन असून शेतकरी बंधू आणि भगिनींनो, किसान वाणी या कार्यक्रमात प्रश्न तुमचे उत्तर आमचे हा कृषीविषयक फोन इन कार्यक्रम आम्ही प्रसारित करीत असतो. येत्या मंगळवार दिनांक 11 नोव्हेंबर 2025 रोजी ध्वनिमुद्रित होणाऱ्या प्रश्न तुमचे उत्तर आमचे या फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे तूर पिकातील किडींचे एकात्मिक व्यवस्थापन. आणि तुमच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी आमंत्रित तज्ज्ञ आहेत डॉक्टर प्रज्ञा कदम इंगडे, प्राध्यापक कीटकशास्त्रज्ञ, कडधान्य संशोधन विभाग, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला. तेव्हा जरूर फोन करा. या कार्यक्रमात फोनवरून प्रश्न विचारण्यासाठी आपण येत्या मंगळवारी दुपारी 4 ते 4:30 या वेळेत फोन करावेत. त्याकरिता आमचा फोन नंबर असा आहे 0724245661 आणि या कार्यक्रमाचे प्रसारण आपण मंगळवार दिनांक 11 नोव्हेंबर 2025 रोजी संध्याकाळी 7:30 वाजता ऐकू शकाल. निवेदन संपलं. पाऊले चालती पंढरीची वाट, पाऊले चालती पंढरीची वाट, पाऊले चालती पंढरीची वाट, पाऊले चालती
संसाराची तोडूनी गाठ पाऊले चालती पंढरीची वाट पाऊले चालती पंढरीची वाट पाऊले चालती पंढरीची वाट पाऊले चालती पंढरीची वाट पाऊले चालती पंढरीची वाट. शेतकरी बंधूंनो, आजच्या किसानवाणी कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सूरज गोडे. आता आपण येऊन पोहोचलो आहोत कार्यक्रमाच्या शेवटी. तेव्हा सचिन म्हैसेल यांनी रोप नमस्कार. भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या वतीनं प्रायोजित किसानवाणी कार्यक्रम आताच आपण ऐकलात. किसानवाणी 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 हिरव्या स्वप्नांची साध्यवाणी प्रगत योगाची वेधवाणी कृषी तंत्राची ही मंत्रवाणी किसानवाणी 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 सफल शेतीची भाष्यवाणी पेरन काढन सांगे वाणी शेती सुखाची आधारवाणी किसानवाणी 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 किसानवाणी. आताच आपण शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम किसानवाणी ऐकलात.